रोकडे साहेब नमस्कार. नमस्कार. जय शिवाई. जय शिवराय. शिवाई देवी यात्रेच्या निमित्ताने आपण काही प्रश्न उपस्थित केले होते. काय नेमके विषय थोडंसं आम्हाला सांगा. प्रथमतः आपले धन्यवाद देतो की आज ह्या विषयाला तुम्ही वाचा फोडत आहे तुमच्या मीडियाद्वारे अरुणजी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाई देवी यात्रा कमिटी ही साधारणतः 2001 पासून सुरुवात झाली आणि आज 2025 साली त्याचं 25वं वर्ष होतं. ह्या यात्रे कमिटीत हे काम करत असताना 2015 मी यात्रेत आलो आणि 2018 अध्यक्ष झालो आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आणि त्यावेळी एकदम चांगली भरघोस वर्गणी झाली, चांगले कार्यक्रम झाले. आणि जरा नंतर त्यावेळी ह्या संस्थेचे ही संस्था पहिली शिवाई यात्रा कमिटी होती, पण 2015ला ती अधिकृत शिवाई साई देवी संस्था जुन्नर परदेशपुरा जुन्नर या नावाने रजिस्टर झाली. मे धर्मादायुक्त 2015 झाली. हो 2000. आणि त्याचे अध्यक्ष श्री श्याम अर्जुन खोत हे झाले की जे 2012-13 पासून यात्रा स्वतःच्या हातात म्हणजे पाहत होते. आणि सर्व होते. फक्त यांची सिस्टीम अशी असती की त्या वर्षीचा हा चेहरा अध्यक्ष, त्याच्या खाली हे यात्रा व्हायची. पण तू मेन रजिस्टर संस्था जी आहे श्री साई शिवाई देवी संस्था जुन्नर, त्याचे रजिस्ट्रेशनचं ही कॉपी आहे अरुणजी. त्याचे अध्यक्ष श्री श्याम अर्जुन खोत व इतर 16 जणांची 17 जणांची लिगली बॉडी होती. जेव्हा रजिस्टर संस्था होती तेव्हा ती एक जबाबदारी असते शासकीय याच्यानुसार, आपणाला सर्वांना माहिती आहे. त्या जबाबदारीने एखादं काम करायचं असतं. परंतु जेव्हा 2018ला मी अध्यक्ष असताना यात्राचा हिशोब घेण्यासाठी श्री श्याम अर्जुन खोत हे एका पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परदेशपुरा जुन्नर, गेली 12-13 वर्षाचं त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झाले. त्या पतपेढीमध्ये बचत खाते क्रमांक 46 हे शिवाई यात्रा कमिटीचं खाते. त्या खात्यामध्ये रोज रात्री कांबळा बैठक विनायक झेरॉक्स शंकरपुरा पेठ इथं झाली सुरुवात. कधी काढलं होतं ते खातं, बचत खातं तिथं? ते साहेब मला अंदाजे 12-13 सालापासून असं. रजिस्टर होण्याच्या अगोदरच काढलं? हो, रजिस्टर होण्याच्या अगोदर. कारण ह्याच्यात 9-10 जण पूर्वी जे करत होते सोडून गेले, नंतर ह्यांनी हँडओव्हर घेतली स्वतःच्या हातात आणि सर्व बनले ते व्यक्तिशः. आणि सगळा मनमानी कारभार जो आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दिलं त्याची प्रसंग. मग आता तिथं पतपिढीत गेलो, 9-10 जण होते. पाहिलं तर सगळ्या पेन्सिलच्या एंट्र्या सेव्हिंग खात्यामध्ये. मी एका नामांकित जुन्नरच्या श्री वल्लभ नागरी पतपेढी शिवकुंजमध्ये मॅनेजर क्लार्क कॅशियर म्हणून काम केलेलं आपण ज्ञात आहात त्याबाबत. आणि त्या एंट्र्या पाहिल्या पेन्सिलच्या. खोत बोलले की 6 लाख शिल्लक राहिले. 12 जणांच्या नावाने 50 हजारच्या एवढ्या ठेवल्या खात्या. आणि शिवाजी रोकडे खात्याच्या नावाने श्याम अर्जुन खोत, रुपेश जगताप खात्याचा सुनील जगताप खात्याच्या अर्जुन खोत. थोडं थांबवतो. जर शिवाई देवी यात्रा कमिटी जर अधिकृत जर खातं असेल तिथं, तर वैयक्तिक नावाने का? ही सिस्टीम पूर्वीपासून आहे. आता त्यांचा उद्देश त्यांना माहिती, तो तुम्ही त्यांना विचारू शकता आणि सगळं उत्तर तेच देऊ शकता. हे तुम्ही असं का करत होते? आणि ही जी संस्था रजिस्ट्री आज तुम्ही योग्य प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये जे परिशिष्ट ज्ञापन शिवाई देवी संस्था नियमावली जे दिलेले आहे त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की ह्या रकमेचा जे तुम्ही बोलले ती कसं आहे. तर त्याच्यात 17 जो नियम आहे, 2 कार्यकारी मंडळाची कार्य व अधिकारी, 2 हिशोब तपासणी करून जमा खर्च व ताळेबंद तयार करून तसेच अहवाल तयार करून घेऊन वार्षिक सभा घेणे, सभेची हिशोब सन 1860च्या संस्था नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार ठेवून त्याचे परीक्षण चार्टर्ड अकाउंटंट अगर पब्लिक ट्रस्ट ऑडिटर करून घेऊन विविध नमुन्यात मे सहाय्यक नियमन सहकारी संस्था व मे धर्मादायुक्तांनी दरवर्षी मुदतीत पाठवण्याची तजवीज करावी. दरवर्षी? हो, दरवर्षी. होतं का ऑडिट? अजिबात नाही. तर मी 19ला ती यात्रा सोडून दिली. त्यानंतर 6 वर्ष अरुणजी गप असं बसले, कुठेही यात्रेबद्दल बोललो नाही. तो पिरियड होता 1.5-2 महिन्याचा. नंतर मी माझी वर्गणी देत आलो. पण जेव्हा 6 वर्षानंतर ही यात्रा आत्ता भरली 25 वर्ष, तर 25 वर्ष अतिशय जोरात माझ्यासारख्या एका नागरिकांनी, सजग नागरिकाच्या दृष्टीने जोरात व्हायला पाहिजे होतं. त्या देवीचा प्रसाद तरी द्यायला पाहिजे होता. अरुणजी एखाद्या गावामध्ये यात्रा असं, तो किती गरीब बिचारा असो, पण नातेवाईक 10-12 मित्रपरिवारावर बोलवतो. भले पुरणपोळी चटणी भाकर खाऊन तो आनंद आहे, देवीचा प्रसाद यात्रा आहे मळगंगाची आमची देतो. परंतु यांनी बडीशेपचा कण पण अरुणजी दिला नाही. हे वाईट वाटतं माझ्या जुन्नर. त्यांचा लुकआउट नाही. मग ते बोला तुम्ही म्हणता तो लुकआउट, परंतु ते पैसे सगळे त्यांनी तिथंच ठेवले. कुठं त्यांनी यात्रा बैलगाड्या यात्रा 25व्या वर्षी भरवली होती, अहवालात आलं होतं. ती यात्रा त्यांनी रद्द केली. आज जवळजवळ माझ्या ह्याच्यानुसार त्यांच्याकडं 1 कोटीच्या घरात पैसे आहेत. सरळ ह्याच्यात सगळा हिशोब मी दिलेला. कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? हे सर जी एक वल्लभ नागरी पतसंस्थेमध्ये त्यांचे 15 लाख रुपये कोणाच्या अकाउंटवर आहेत ते शिवाई देवी यात्रा कमिटी जुन्नर, हे वल्लभ पतपिढीचं सही शिक्क्याचं त्यांचं लेटर. आणि त्याच्यात खात्याच्या नावावर तोच श्याम अर्जुन खोत 15,77,028. दुसरा विषय, मोठी रक्कम बोलायच्या बाबतीत झालं
ज्या पतपेढीचे ते अध्यक्ष आणि संस्थेच्या स्वतः अध्यक्ष असलेल्या एकाच पतपेढीमध्ये ते पैसे ठेवले जातात. संध्याकाळचा हिशोब घ्यायचा रात्रीचा, दुसऱ्या दिवशी त्या सेव्हिंग 46ला भरायचे. आणि यात्रा झालं 2, 4, 6, 8 महिने. आत्तापर्यंतची 25ची यात्रा होऊन 2.5 महिने झाले. 29, 4 ते 2, 5 हिशोब नाही, कोणाला बोलवलं नाही, काय नाही, चर्चा आहे गावात. मग मी त्याशिवाय पतपेढीचं वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवाल 1/4/23 ते 31/3/24 अखेरचा आहे बघा हे. त्या पतपेढीचा अहवाल जे की शासकीय पतपेढी होती, हे ऑडिट होतं, ते DDR ऑफिसला द्यायला लागलं. त्याच्यामध्ये सगळं पाहिलं एफडीचं अरुणजी, ते बघा ह्या सगळ्यांच्या नावाने ही जी नावं आहे तीच नावं यात्रा कमिटीमध्ये जो अहवाल आहे, जे रजिस्टर संस्थेमध्ये का आहे किंवा सदस्य आहे सभासद, त्यांच्या नावाने हे पैसे ठेवलेले. तुम्हाला हे प्रथम दाखव त्याच्यामध्ये हे जे येलो केलं मी डार्क, त्या एवढ्या आहेत आणि त्यांच्या ते नाव आहे, खाते क्रमांक, नाव आणि ती रक्कम. म्हणजे सगळं यात्रा कमिटीचे सदस्यच आहे. हो, येस. खूप आहे, याची 8-9 पानं आहे ती. हे मी फर्स्ट पेज तुम्हाला दाखवतो. ठीक. किती आहेत त्या एकंदरीत सगळ्या? आता हा जो सगळा अभ्यास केला मी, तर साधारणतः ही टोटल मी मारली तर माझ्या ह्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे ती सगळी रक्कम साधारणतः 53 लाख रुपये टोटल. 53 लाख? हो. आणि हे वल्लभचे पतपेढीचे 15. आणि ह्यापूर्वी 12 नंतर ह्यांनी हँडओव्हर केले आहेत त्याला, जे जुने सोडून गेले जे होते ते माझ्या ऐकू, मला माहिती नाही, त्याचा माझ्याकडे पुरावा नाही आहे. ते साधारणतः म्हणतात का दुप्पट होत गेले, 15-1 लाख असू शकतात. ते जुन्यांच्या नावाने जे यात्रा सोडून गेली. कुठल्या पतपेढीमध्ये येते ते साधारणतः ऐकूमध्ये मागासवर्गीय नागरी सहकारी पतपेढी, बरोबर. मग हा जर आकडा हे 53-56 लाख, ते 15 लाख, ते 15 लाख, तर 86-87 त्याचं व्याज. आणि शिवाय आता ही 25 वर्षाची शिल्लक राहिली रक्कम. आणि दरवर्षी याच्यात मोठी रक्कम जो सहभाग असतो तो शर्माजी पाळणेवाले, जे दरवर्षी पाळणे लावतात आणतात, त्यांच्याकडून साधारणतः वेगवेगळ्या रक्कम वाढत. माझ्याकडे 4,21,000 घेतली होती. तुम्ही होते त्यावेळेस तुमचं अंदाजपत्र काय होतं, म्हणजे जमा किती झाली होती, खर्च किती होता? माझ्या वेळी 13,56,000 खरा हिशोबा माझ्या दृष्टीने 13,56,530 वर्गणी जमा झाली. 4,21,000 रुपये पाळण्यावाड्याने दिलते. 17,77,530 रुपये एकूण जमा झाले. जो खर्च झाला 7,46,500. ह्या खर्च झाल्याचा हस्ताक्षर श्याम अर्जुन खोत जे सर्व आहे त्यांच्या हस्ताक्षरातलं हे आहे की हे 2018 लिहिले हा खर्च झाले आहे. हाच खर्च तुम्हाला रजिस्टर प्रिंटेड त्यांच्या अहवालामध्ये दिसेल, त्याच्यात काय खाडाखोड नाही तो. आणि नंतर मी लिहिलंय म्हणजे जवळजवळ 10,31,010 शिल्लक राहिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी पतपिढीत बोलवते 6 लाखाच्या एवढ्या केल्यात, बरोबर. आता हा सगळा अभ्यास केला आहे आणि उर्वरित रक्कम हा सांगतो तुम्हाला बघा. आता 13,56,530 4,21 पाळणेवालेच जमा, एकूण जमा 17,70,530 सन 2018, वजा 4,46,500 एकूण खर्च सन 2018, वजा 1,60,928 जनता बँक, कॅनरा बँक शिवाय पतपेढी सेव्हिंग भरणा. त्यांचं सेव्हिंग भरणं आहे, फक्त पतपेढीमध्ये ठेवल्या जातात. आणि ह्या नॅशनलाइज बँक जो नियम सांगतो नॅशनलाइज बँकेत पैसे ठेवावे, त्याच्यात फक्त सेव्हिंग अकाउंट नॉमिनल 25 भरले, 30 भरले, 40 भरले दाखवलं व्यवहार करतोय. असे 1,60,928 वजा 6 लाख शिवाय पतपेढी 12 ठेव पावत्या खाते चालवण्यास श्री श्याम अर्जुन खोत. अनिल शिवाजी रोकडे 50,000 खाते चालवण्यास श्याम अर्जुन. कुठे आमच्या नमुन्यात सगळे होते, माझे अध्यक्ष 8-9 होते. असे एकूण शिल्लक 2,70,082. या शिल्लक रकमेचा कुठेच हिशोब दिसत नाही. मग हे पैसे कुठे गेले, कोणी खाल्ले, हा माझा गंभीर आरोप. एकट्या 2018 मधला? हो, येस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल हे जमा नावे, तुम्हाला नावेची बाजू दाखवली. 1,60,98 जे आहेत तो मागच्या वर्षी शिल्लक त्या अहवाल ह्याच्यांनी दिलेले. जनता बँकेत एवढे होते, आत्ता अहवाल सादर करताना एवढे 10 वजा 5 राहिले 5. मग ते 5 माझ्या वेळीचे भरले. आणि सगळ्यात मी ह्याच्यात 13,56,000चा पुरावा पण ह्याच्यामध्ये आहे. ते पावती पुस्तकं संध्याकाळी आल्यावर उतरवतात फुचके परवाईवर सनचा हिशोब. आणि ती जमा रक्कम 13,56,000ची, पावती क्रमांक 27 ते पावती क्रमांक 69. प्रत्येक पानाची माझ्याकडे झेरॉक्स नाही आहे त्याची, फक्त मी 5-6 पानाची घेतली, ती व्हॅलिड झाली फर्स्ट पेज. आणि ते हे बघा, हे सर हे नाही पावती काय सगळे. आणि हा टोटल 13,56,000 जमा राहिले. तुम्ही त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडून हे पावती 18चं त्यांची जबाबदारी, संस्था रजिस्टर आहे. दर वर्षाचं पावती पुस्तकं जमा नाव वर्षाची फाईल बनवायला लागते, पंची करून ठेवायला लागतं. तुम्ही ऑडिट रिपोर्ट दिली नाही, हे तर गंभीर चूक आहे. आणि गावाच्या दृष्टीने आणि ह्याच्या दृष्टीने खूप मोठी चूक आहे ती. पाळण्यावाल्याचं काय एवढं मंगल नेमकी? पाळण्यावाल्याचा लिलाव का होत नाही? तुमच्या वेळेस झालता का? नाही, हे त्याच पाळण्यावाल्याला त्यांनी बोलवतात नेहमी. तर 2 वर्षापूर्वी मी माझ्या अध्यक्षांनी त्यांना फोन केला श्याम खोत यांना
की असं असं आहे. 1-2 नागरिक म्हणतात की आपण नारिंगावला पाळणे येतात त्यांना बोलू, लिलाव करू आणि पैसे वाढतील. पण ते म्हणले कशाला, हा जुना शर्मा राहू द्या, ते सगळं व्यवस्थित करतो, त्याला सवय झाली. उद्या ते नवीन आले, त्यांनी पाळले नाही आणि लोक ओरडली, कोण पडलं, अपघात झाला, तर यात्रेचं नाव खराब होईल. आणि फोन त्यांनी कट केला. त्यामुळे त्यालाच ठेवतात, ते लिलाव करत नाही. तो नाही actually- त्याला ठेवू द्या, काही प्रॉब्लेम नाही, परंतु संस्था रजिस्टर आहे हो. त्याच्याकडनं 4.25 लाख रुपये तुम्ही म्हणता की त्यावेळेस घेतले माझ्या वेळी 18 2018 मध्ये. 1 रुपया जरी संस्थेने घेतला तर त्याची पावती देणं बंधनकारक आहे हो, संस्थेला. बरोबर. मग तुम्ही असताना देखील ही मोठी गंभीर बाब झालेलीच आहे ना तिथं. हो, झाले साहेब. ती पद्धत कशी असते ती गावकीला कळावी. ही जी आज पत्रकार परिषद चालू आहे, हे गावाला हिशोब करू द्या की ह्या एकाच व्यक्तीच्या, मी सगळ्या शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या ह्याच्यावर हे करत नाही, ह्या एकाच व्यक्तीकडे हिशोब असतो. हे सगळ्यांना माहिती, त्याच्यात जे काम करतात ते 1 मॅन शो, एक छत्रीकार, एक कलमी, मनमानी कारभार चालू आहे. ह्याच्या इशाऱ्याने सगळं चाललेलं असतं. हा नको, तो नको, हा कार्यक्रम नको, ते कशाला, हे कशाला ठेवायचं. बरोबर ना संजू शेठ? ह्या पद्धतीने चालले. आणि ते यात्रा झाली की तो 2 दिवस पण राहतो, नंतर लोक गर्दी जात नाही, मग दुसऱ्या दिवशी तेवढा त्याचा धंदा होतो बिचाराचा. मग हे जाणार, फोन करणार, शर्माजी हाय, हा आहो शेठ. मग त्यांनी लावलेले असतात बंडल, तो देतो, ओके जय चहा पाणी होतो, निघून जातो. मग तो दुसऱ्या दिवशी त्याचं गंभीर आरोप आहे फार मोठा. हो सर. आता तुम्ही हे म्हणत असाल गंभीर आरोप, रुपया घेतला काय, मी घेतो, मी मांसाहार करतो, याचा अर्थ काय, मी काय खातो मांसाहार मधले, मी हेच खातो, इंडिव्हिज्युअली बोललो नाही, मांसाहार मध्ये सगळेच आले. तसं त्यांच्याकडे माझ्याकडे टेप केलेले, माझा हा मोबाईल नंबर 9730495051. शर्माजीला काल फोन लावला मी, जरा वेगळा विषय घेतला, ह्या विषयावर आणल्याशिवाय, हा बोले देता पैसे मी शिवाय. तर तुम्ही म्हणत असाल तर गावापुढे वाचून दाखवतो, असा विषय आहे सर. किती वर्ष हे सगळं चाललंय असं? हे साधारणतः 2012-13 पासून हे जे आले म्हणजे हे की बा एवढाच हिशोब दाखवायचा, एवढे पैसे बाजूला ठेवायचे, त्याच्यात लिहायचं, ह्यांच्या नावाने ठेवायचं, त्यांना बोलायचं, झाला हिशोब संपला. आणि गावाला देताना वेगळ्या पद्धतीने हिशोब द्यायचा. तो जो माझ्यावेळी त्यांनी दिलेला आहे तो 9,70,000 दाखवला. हे बघा, 2018चं हे 2019ला दाखवतात. हे 2025ची यात्रा झाली, 2026 जेव्हा ते वर्गणीला जातील 26 सालच्या यात्रा उत्सवावर, तेव्हा त्याच्यात दाखवतो. हे बघा, ह्याच्यात ते 9,07,000 लिहिले. कधीचा? 2018चा? 18चा माल, पण ती 13,56,000. प्रत्यक्षात किती होता तो? हा, प्रत्यक्षात किती होता? 9,56,530, 13,56,530 रुपये. एवढ्या अप्रतापर? हा, येस सर. तुम्ही वाटलंच ना मी खोटा आरोप करत असं, तुम्ही त्यांची पण घ्या, माझी वैकट्याची ऐकू नका. त्यांचं म्हणणं आम्ही घेणारच आहे. हो, त्यांची घ्या आणि त्याच्यावर बघा तुम्ही. मग हे दाखवा, पावती पुस्तकं, रोकडे असे म्हणतात. हे मी गावाच्या वतीने बोलतोय, गावापुढे मला मांडायचं गरजेचं आहे. आणि हे तुमची दाखवा, बघा, करा टॅली, बघा बँकेत टाकलेले हे पैसे, हा हिशोब, हस्ताक्षरातलं तुम्हाला दाखवलं 9,48,000, इथं पण लिहिलेलं 9,46,520. त्यामुळे कुठेही नाही, मी पुराव्यासहित आज बसलेले. गेल्या वर्षी 25वं वर्ष होतं. हो, मोठ्या उत्साहात खरं ते करायचं होतं. बैलगाडा या उत्सव देखील भरवायचा होता. संजू शेट्टी तुम्ही देखील होता त्याच्या सगळ्या कमिटीमध्ये. हे होते. काय झालं नेमकी आणि ती यात्रा कॅन्सल करावी लागली बैलगाड्याची? मी शिवजयंतीची 19 फेब्रुवारीची आपली यात्रा झाली शिवजयंतीची. तर त्यावेळेस आम्ही सगळ्या बैलगाडा प्रेमी असणे आपल्या जुन्नर पंचक्रोश येतील, तर सर्वांनी मिळून बोलले की आपल्या शिवाजीदेवीची यात्रेची यावर्षी 25वं वर्ष आहे. आणि मी यात्रा कमिटीचा असल्यामुळे म्हणले तुम्ही विषय काढा तिथे, कसं काय करायचं. तर मी तिथे विषय काढला, आपली 19 फेब्रुवारीच्या आधीचा विषय. मीटिंगमध्ये विषय काढल्याच्या नंतर ते बोलले ठीक आहे, चालेल आपण यात्रा भरू, पण त्याला खर्च किती. तर खर्च काढल्याच्या नंतर आम्ही सगळं त्याचं हे काढलं, तर त्याला काय 9-9.5 लाख रुपये खर्च येत होता. तर म्हणले एवढे पैसे काय आपण देऊ शकत नाही. तर म्हणले तुम्ही किती देऊ शकता. तर हो नाही करता करता मीटिंगमध्ये विचारलं, म्हणले 3 लाख रुपये तुम्हाला देऊ. 3 लाख देऊ म्हणल्याच्या नंतर आम्ही बाकीच्या पैशाची तयारी केल्याच्या नंतर आपण 19 फेब्रुवारीला डिक्लेअर पण केलं का बोल 1 आणि 2 तारखेला यात्रा होईल म्हणल्याच्या नंतर सगळीकडे तो मेसेज गेल्याच्या नंतर यांनी हँडलमध्ये सुद्धा ती बघा इमेज छापलेली होती. तर नंतर मला असं एका मिटिंगला त्यांनी बोलले काय आपली काय वर्गणी गोळा होत नाही आणि आपल्याला काही पैसे देता यायचे नाही. म्हणलं असं नका करू, कारण आपण सगळ्यांना मेसेज दिलेला आहे. नाही म्हणले आता पैशाचं सगळ्यात सॉंग करतात, पैसा आता मला काय माहित नव्हतं एवढी शिल्लक असेल त्याच्यात. बोलत नसेल तर ठीक आहे, नाही ऍडजस्ट होतं कशाला आपण. बरं मी गेल्या वर्षीपासूनच त्याचा इन्व्हॉल्व झालो, आपल्याला जास्त इथलं काही राजकारण माहित नाही. आणि बैलगाडा हा विषय असा आहे, शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. तर कोणाच्या पैशावर अवलंबून राहणारे बैलगाडा मालक नसतात. बैलगाड्या उत्सव तुम्हाला माहिती, बैलगाडा यात्रेला गेला तर गाडी मालकाचा 10-12 हजार खर्च होतो, इनाम भेटतो 200, 250, 500, 1000. जरी सुरुवातीला बोलले असते
किंवा आमच्या ज्या लेंटेस होते आम्ही कुठूनही बक्षीस गोळा केलं असतं. ऐन वेळेस सांगितलं कुठून आपण पैसे गोळा करणार. बरं. त्याच्यात लोक एवढी नाराज झाली की मला परत तुम्हाला सांगतो याच्यावरून शेतेवाडीच बार मोहन राऊत पासून फोन. मोहन राऊत म्हणायचा मी संजू शेठ तुम्हाला 1.5 लाख गोळा करून 2 लाख म्हणलं नाही ते शक्य नाही. कारण काय होतं एकदा आपलं हे नाही म्हणले ना तर आपण रिस्क घेऊ शकत नाही. बरं त्यांना त्याच्या पुढचं सांगितलं होतं मोरे साहेब काय यात्रेला जे लागणारे मॅनेजमेंट असेल जे टीम वर्क असेल त्या पोरांचं वगैरे सगळं मी बघतो. घाटाचं नियोजन मी बघतो. प्लस मंडपवाल्याला मी नसेल तर तुम्ही कधी विचार करा नावडीचा मंडपवाला आहे त्याला कधी बोलवायचं 5,000 रुपये मी ऍडव्हान्स दिले होते माझ्या पद्धतीने. नसेल तर तुम्ही कधी बघा कल्पना साऊंड सिस्टीम नाही होते मंडपवाल्या त्याला कधी विचारा 5,000 रुपये ऍडव्हान्स दिले. आणि हे नाही मानलं मी काय म्हणलो गावचा विषय आपण गावात नवीन आहे आपल्या गावात मी पिंपळगावचा रहिवाशी म्हणून मी 5 वर्ष सरपंच पद केले. ही यात्रा कॅन्सल झाली. मी आमच्या गावची मोठी यात्रा केली आम्ही दरवर्षी होतो असेल पण ती मोठी केली. बरोबर. आणि इथं कोणी सपोर्टच करत नाही तर काय करणार ना. काही लोक काय म्हणायचे ते जुन्नर मधल्या लोकांना किती लोकांना बैलगाड्याची आवड आहे. अहो तुम्ही 19 मेच्या यात्रेला बघा बाहेर गावच्या लोकांपेक्षा जुन्नर शहरातलीच लोक जास्त असतात यात्रेला. तालुक्याच्या ठिकाणी समजा लोकांना उत्सुकता असते ना. आणि काय होतं आपल्या यात्रेच्या वेळेस आपल्या आया बहिणी येतात बाहेर गेलेल्या मुली बाळी येतात त्यांना एवढाच उत्सव आहे बघण्यासाठी. आणि 25वं वर्ष होतं बाळासाहेब गाजरे असतील परत आपले विनय कोसावी असतील रुपेश जगताप असतील रवी शेठ खिल्लारी असतील जितवाना कपडे हे काय म्हणले आपल्या गावची यात्रा आपल्या खिशातून आपण 10-20 हजार घालू पण यात्रा भरवायची. पण हे नाही म्हणल्यामुळे आम्ही गप्प बसून घेतलं. आणि मला काय राजकारणातली एवढी गाव लेवलच्या माहिती नसल्यामुळे नसन शिल्लक आपलं रामकृष्ण आहे. आता हा एक विषय निघाला आता काळात मी काय त्या मीडिया परंतु ही बाईट झाल्यानंतर ते जुन्नरमधील राज जाधव म्हणून आहे राज दौलत जाधव राज फाउंडरचे अध्यक्ष त्यांचा मला फोन आलता अनिल काका असं असं काय तर बोले मी पण विषय मांडला होता की मी राज फाउंडेशनतर्फे सगळं करतो नेत्र शिबिर घ्या मोफत 200, 300, 500 लागू मी 2 ते 5 लाख रुपये खर्च करू वैतीशा कुठेही राज फाउंडेशन किंवा राज जाधवचा बोर्ड राहणार ना शिवाई देवी यात्रा कमिटीचाच बोर्ड राहील. पण अनिल काका त्यांनी टाळ्या वाजवायला स्वागत केलं. पण नंतर फोन नाही मी एकदा विचारलं बोले बघू करू. आणि जेव्हा हँडबिल आलं त्याच्यात माझ्या नावाचं ते नेत्र शिबिरचं आहे. तुम्ही सांगा अरुणजी म्हणजे किती कटून येते हो. ते म्हणत होते मी स्वतः खर्च करतो कुठेही बॅनर माझ्या नावाचा राहणार नाही आणि व्यवस्थित चांगलं वरती आपलं कोंडाजी बाबा डेरे आश्रमांची इथं येईल. यात्रेचं नाव वाढलं नव्हतं ना बरोबर का नाही. त्यामुळं खूप वाईट वाटतं. आणि ह्याच्यात पण मी माझ्या अध्यक्षांच्या पावत्या फाडल्या बोलतो मी फाडल्या राहुल शेठच्या अक्षर खत्री असते हे म्हणतात त्या माझ्या अध्यक्षांची कशाला फाडल्या परस्पर माझ्यावर जे त्यांनी 9 इलिगेशन केले 19 साली परस्पर पावत्या फाडल्या. अहो ते बाबा शेठ परदेशी विनायकजी खोत सर विजू शेठ कोल्हे सुभाष शेठ विसावे असतील हे संस्थापक ना त्यावेळी त्यांचं योगदान नाही अरुणजी थोडं तरी 5%, 2% कमीत कमी त्यांना फोन करून हे करून बोल त्यांच्या पावत्या कशाला बोलेल. किती कटू म्हणजे ह्याच्या आता बोलू ना ह्याच्या बापाची यात्रा आहे का ह्या खोतच्या ते देखील नागरिकच आहेत ना. हा बरोबर ना. पैसे कोणाचे वाढले यात्रेचे वाढले ना. जसे संजू शेटनी बापा आम्ही गोळा करतो बाहेरचे मोहन ते काय नाव राऊत ते 1.5 लाख देत आहेत. मोहन राऊत तुम्ही जबाबदार नाही मोहन राऊतला हे जबाबदार त्यांनी सांगितलं तुम्ही भरवा मी 1.5 देतोय. बाहेरचा म्हणतो तर असतो जुन्नरचा. आणि हे दुर्दैव वाटतं की 1 कोटी शिल्लक असताना अरुणजी 1 कोटी त्यांना 3 लाख देताना आले या शर्यतीला. आणि हा पेठेतल्या मंडळातला विषय नव्हता हा शिवयात्रा गावाचा विषय. तुम्ही अधिकृत छापतायत मी ह्याच्यात दिलेल्या पुराव्यामध्ये मी 1 मे 2 मेला यात्रा बैलगाड्या शर्यत होती. मी त्या घाटावर गेलो स्वर्गीय अनाजी बुट्टे पाटील याच्यात ते बुट्टे खानदान आज सगळ्याला मोफत जागा देते त्यांचंही चांगलं योगदान आहे. तुम्हाला माहिती त्यांनी जागा हे केली शाळेला दिलेले ज्या शाळेत आपण सर्व शिकलो तिथं जाऊन मी क्लिप काढली आणि फोटो काढले ते ह्याच्यात पुरावे ते ती रद्द केली का तो पुरावा. रोहित बुट्टे पाटीलनी कमीत कमी माझ्या अंदाजे 1.5-2.5 लाख रुपये असे गोळा केले लोक तयार केले होते. कोण घाटाच्या राजाला बक्षीस देणार कोण 1 नंबरचं बक्षीस कोण समजा पहिला गाडा येतो ना त्याच्यासाठी वेगळं बक्षीस असतो फायनलचे बक्षीस असे रोहितनी जमा केले होते. पाहिलं का काय करायचं होतं 3च द्यायचे होते त्यांचं काय नुकसान होत होतं. आणि कुठं खिशातून त्यांना द्यायचे पैसे होते. यात्रा कमिटी शिल्लक आहे ना या एवढ्या दाखवत आहेत तुम्हाला 15 लाख इकडं 63 लाख आहे स्विमिंगला पडले 3-4 लाख रुपये तुम्हाला कोण आणि वर्गणी जमा नव्हती. आणि ह्यावेळी अंदाजे सरासरी IQ 9 लाख रुपये त्या शर्माकडून घेतलेले. आता तुम्हाला हा टेप मला गरजेचं आहे दाखवणं की नुसते 8 लाख 9 लाख का तर त्या शर्माजीला मी काल फोन केला अरुणजी ऐकू ना लोकांना ऐकू ना लोकांना दाखव एकच फक्त मला ते काढू दे. तोपर्यंत जरा रुपेश भाऊ तुम्ही देखील सामाजिक कामात असता हे सगळं आता अनवंदित कारभार म्हणता येईल या सगळा काय कसं पाहता तुम्ही याच्याकडे.
आता तसं पाहतं म्हणजे 2012 पासून मी शिवाजीदेवी यात्रा कमिटीमध्ये सक्रिय झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी रोज वर्गणीला लोकवर्गणीला प्रत्येक घरात उंबरठा वर्गणी आम्ही घेत असतो. त्या उंबरठ्या वर्गणीला आम्ही जात असतो आणि वर्गणी घेत असताना लोक देतील त्या स्वेच्छेने आम्ही वर्गणी घेत असतो. तर काही काही ठिकाणी कसं होतं भाषेचा वापर हा योग्य केला जातो ते म्हणजे काही मला काही पटत नाही त्या गोष्टी. आणि अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की आता हे जे अनिल शेठ रोकडे यांनी जे मांडले हे आम्हाला युवा तरुणांना काहीच माहित नव्हतं. मी पण आता भवितव्यवानला कार्याध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो, म्हणजे अध्यक्ष होणार आहे. मी सचिव होतो, सेक्रेटरी होतो, उपाध्यक्ष पद मी भूषवलेलं आहे, खजिनदार पद मी भूषवले, पण मला इथं हा हिशोबच माहित नव्हता. खजिनदार पद भूषवलं तरी मला या गोष्टी माहित नव्हत्या. म्हणजे नुसतं नामदारी खजिनदार असतोय. आता खजिनदार फक्त ज्या पावत्या रोजच्या रोज आपण फाडतो त्याचं राजू शेठ खत्री आणि खजिनदार बसून फक्त लिखापडी करतात त्या रजिस्टरवर आणि पैसे नंतर मग ते घेऊन जातात. श्यामशेठ खोत हे पैसे घेऊन जातात आणि घेतल्यानंतर मग त्या अध्यक्षांना माहित असतं की कुठल्या बँकेमध्ये भरणा केलाय, काय केलंय. आणि मग नंतर हा जो गोड वांगालच म्हणता येईल याला की बाबा शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या जे शिल्लक रक्कम आहे त्याच्यावर जर तारण कर्ज वैयक्तिक जर उचलत असेल तर ते योग्य नाहीये. त्या दृष्टीने कसं होतंय आपल्याला यात्रेचं नाव खराब करायचं नाही. यात्रा हीच अशीच चालू राहणार आहे. फक्त काय की हे जे असे जे कारनामे केलेले व्यक्ती आहेत त्यांना जे कायद्याने काय हे करायचं आहे तर ती बॉडी पण आम्ही बरखास्त करून नवीन नवनिर्वाचित बॉडी या जुन्नर शहरात गावाच्या वतीने आणि गाव सांगन ते अध्यक्ष आणि गाव सांगन ते प्रत्येक पेठेतले एक दोन जण घेऊन आम्ही त्या ठिकाणी म्हणजे काय होणार या ठिकाणी कोणाचं वर्चस्व राहणार नाही. कोणी एकटं इथं वर्चस्व करणार नाही की काय गावचा कारभार आहे, स्वच्छ कारभार आणि सुंदर कारभार या ठिकाणी राहील. मला आता असंच वाटतं आणि असंच राहावं कारण आई शिवाजीदेवीचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई शिवाजीदेवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि तो जगाचा राजा होत गेला त्याचं नाव ठेवण्यात आले. मग या शिवाजीदेवीचं नाव खराब होता कामा नये हे आम्ही या ठिकाणी आता येणाऱ्या 30/7/2025 पर्यंत राणी शेरुकडे यांनी सांगितलं की आम्हाला ते त्या ठिकाणी समोर बसून किंवा प्रेस कॉन्फरन्स गावाच्या समोर घेऊन त्यांनी हिशोब द्यावा, हिशोबपत्रके सादर करावी आणि धर्मादाय आयुक्ताकडे आजपर्यंतचं रजिस्ट्रेशन झालेले तेव्हापासूनचे दिलेले त्यांचे पुरावे आम्हाला सादर करावे. अन्यथा या ठिकाणी ही जी बॉडी आहे ही पूर्ण बरखास्त करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो आणि आम्ही सच्चाईच्या पाठीमागे या ठिकाणी आम्ही उभे राहणार आहोत. यापुढे जे युवा तरुण आहे शिवाजी यात्रा कमिटीतले हे जे असे काटकरस्थ नाही की आम्हाला माहित नाही, आम्ही बॉडी वाचून सुद्धा माहित नाही, फक्त मग आम्ही वर्गणी गोळा करायलाच होतो का हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण होतोय. त्या अनुषंगाने आम्ही यापुढे जे सच्चाई कारभार करणार त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. अनिल शेठ आता बोलता बोलता यांनी एक गंभीर मुद्दा उचलला. ज्या गावाच्या ज्या ठेवी आहेत समजा शिवाजीदेवीच्या अकाउंटमध्ये जे काही ठेवी आहेत बँकेमध्ये त्याच्यावर देखील तारण कर्ज उचललं जाते. हो काढले. काय नेमकी प्रकार आहे तो प्रकार असा आहे जेव्हा मी हे त्या पतपेढीत जे ठेवतात म्हणून त्या पतपेढीचं मी जे रेकॉर्ड सगळं काढलं तर अजूनजी त्याच्यामध्ये त्यांचे जे वार्षिक अहवाल आहेत पतपेढीचे ते DDR द्यायला लागतात. त्याच्यामध्ये मुदत ठेव प्रत्येक असतं लायबिलिटीज असेल म्हणजे मालमत्ता आणि जबाबदारी देण्यामध्ये काय येण्यामध्ये काय. तर त्याच्यात देण्यामध्ये आपल्याला एवढ्या देण्या लागतात. तर ह्या एवढ्या वैयक्तिक नावाने सगळ्या बघा शिवाय खोत शिवाई संस्था हे बघा हे सगळ्यांच्या नावाने तन्नू असतील, नानावडे असतील, बरोडेपुरी बरोबर. आता हे झाल्यानंतर हे देणी आलं. आता एनी पण असतात एनी ॲसेट्स अँड लायबिलिटीज. तर लायबिलिटीज म्हणजे ॲसेट्समध्ये एनी कर्ज की बघ ठेव पावत्या कुंड तेव्हा काय शिवाय नागरिक तिथं काय खोटं नाही. बेकायदेशीर मुदत ठेव तारण कर्ज काढल्याचा पुरावा खाते क्रमांक मुदत ठेव तारण कर्ज क्रमांक 250 श्याम खोत अर्जुन सिंग 5,54,952 येणे. नंतर शिवाई यात्रा कमिटी 264 2,57,468. पर शिवाई यात्रा कमिटी 1,47,700. शिवाई यात्रा कमिटीचे नाव जेव्हा यांनी कर्ज काढलेत याचा अर्थ काय आपल्याला कर्जाची जरूर कशी लागते व्यक्तीच्या खाजगी किंवा आजारपणासाठी, लग्नासाठी, शिक्षणासाठी, घर घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी. संस्थेला कर्ज कशाचे हवे की ह्यांनी कुठं जागा घेतली का, कुठं अहवालात दिसत नाही, कुठं ऐकूच्या चर्चा नाही, कुठं गावाच्या 7/12 शिवाय यात्रेचं नाव नाही
किंवा दरवर्षी जी वर्गणी होती आणि जो खर्च होतो तर ह्या वर्षीचा खर्च जमा वर्गणीपेक्षा जास्त झाला असं तर पूर्वीच्या ज्या ठेव पावत्या आहेत त्याच्यावर तारण कर्ज करून सगळ्यांचे पैसे मांडवाला असतील छपाईवाला असतील त्याचे द्यायचे असतं, जे कार्यक्रम करतात त्यांचे द्यायला लागतात. असं कुठे नाही अरुणजी. दरवर्षी साधारण 2.5, 3, 4 माझ्यानुसार कमीत कमी ते याच्यात लिहिलं आहे मी ते टोटल 1 कोटी कशी येते त्याला. मग हे कर्ज गेलं कुठं? आणि माझं तर गंभीर आरोप आहे ह्या पतपिढीचं सगळं हे श्याम अर्जुन खोत ज्या पतपिढीत आहेत ना अध्यक्ष, त्याचं रेकॉर्ड सगळं तुम्ही काढा. तुम्ही तिसरा स्तंभ आहे लोकशाहीचा. त्यांना म्हणा ह्याच्या मागं जा आतमध्ये बॅकमध्ये त्या पतपिढीमध्ये घुसा. मी तर म्हणणं गावाने घुसावं. इतर जे वैयक्तिक ठेवले आहेत ना ह्या त्याच्यावर ह्यांनी कर्ज काढले असं त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी वापरले असतील असं माझा गंभीर आरोप आहे सेट. गंभीर आरोप आहे सगळ्यांना तुमच्यासमोर गावाला मी सांगतो. नाही गावाला मला आज न उद्या ही वेळ यायला नव्हतं पाहिजे सारूनजी. मग माफी मागतो गावाची की ही वेळ आणली मी. खरंच सांगतो मला वाईट वाटतं माझ्यासारख्या समजूशी. अशी चर्चा आहे अनिल शेठ की जे अपंग व्यक्तींसाठी करतात कोणतरी वॉकर आणि बेल्ट दिले होते. हो, तो काय विषय नेमकी ते देखील वाटण्यात आले नाही असं देखील. जुन्नरचे सुपुत्र माननीय श्री आमचे मार्गदर्शक सर्व आमचे वडीलधारी आमचे श्री भरतजी नारायण मते साहेब, भरतजी श्रीधर मते साहेब हे घोटकापूरला नगरसेवक आहे त्या वहिनी 2 वर्ष होते सामाजिक. ते साधारणतः 2008 साली त्यांना एक पार्श्वभूमी देतो की त्या 2008ला मी इथं त्यांना जागा दिली होती. त्यामुळे माझे नरेंद्र होबळ जे अध्यक्ष पेशवे त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला पहिलं विचारलं, पहिला शब्द मला अनिलराव म्हणतो, अनिलराव मी यात्रेला चांदीचा टाक द्यायचा माझ्या गावचे देऊ का? तर ते बोलले द्या. आणि मग मी तेव्हा यात्रेत नव्हतो अरुणजी. 2008 साली यात्रेत मी नव्हतो, यात्रेत नव्हतो. तरी मी शब्द काय पॉझिटिव्ह ते भाऊळ पण आज सांगतील त्यांना विचार. अनिलराव बोलले होते देऊन टाक. त्यांनी माझ्या वेळी 12-15 वॉकर आणि 5 व्हीलचेअर दिली त्या 2018ला. त्याचे फोटो पण आहे माझ्याकडे. कुणी आणलं होतं ते भरत मते साहेब त्यांनी दिली. त्यांनी स्वतः हो त्यांनी स्वतः ह्याच्यात. आज त्या व्हीलचेअरची त्यावेळी किंमत 16-17 हजार होती आणि वाकर जो होता तो साधारणतः 1600, 1700, 1800 वाकर होता. ही कधीची घटना आहे? ही 2018 ते वाटले. पण 2019ला जे यात्रा कमी हे होते त्यावेळी त्यांनी 15 वॉकर आणि 25 बेल्ट दिले. यावेळी बेल्ट आणि हे देतो चालत. ते आज तागायत त्यांनी गरजू अपंग किंवा गरजू व्यक्तींना दिलेले नाही. कुठे गेले मग ते विचारा ना. हे घेऊन गेले. हे श्याम खोत टेम्पो बोलवला आणि ते टेम्पो मध्ये टाकून ते घेऊन गेले राजू शेठ खत्रे यांच्या दुकानातून माझा नाळीच्या इथून. कारण त्यांना नवीन हे करायचं जागा कमी पडत त्यांचा बिझनेस मोठा आहे. मग ते घेऊन गेले. पण आज ताग खोतांनी तिथं कुठेही आणलं नाही. मध्ये 1 महिन्यापूर्वी त्यांना मी फोन केला मते साहेबांना. नाही अनिलराव मला मिळालं नाही. तुम्ही वाटा गरजूंना जे आहे चांगल्या आनंदाची बाब बोल द्या बोले. अजून नाही वाटले म्हटलं नाही वाटले. जो माणूस देतो त्याला माहिती नाही किती कटून येते साहेब. ठीक आहे या सगळ्याची उत्तर तर आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. परंतु आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता माझी भूमिका अशी की तुम्ही त्यांची बाजू ऐका. माझी भूमिका अशी आहे की हा सगळा हिशोब त्यांच्याकडून काढून घ्यावा. हा काढून घेताना तो सगळा त्यांनी 1 नंबर पावती पुस्तक ते 10 नंबर ह्या सालचं लिहून त्याचं खऱ्या पावत्यांच्या खऱ्या जमायला दाखवावं. प्लस त्याचं ज्या पावत्या आहेत त्या पावत्याचं व्याज किती गोळा होतं ते व्याज अहवाला आणलं पाहिजे. जमे बाजूला जो खर्च होता तो सगळा चेकनी केला पाहिजे. ज्या इतर पतपेढे माझा आरोप काय ह्यांच्यावर नाही. पूर्वीचे जे होते त्यांच्या नावाने एवढ्याच त्यांनाही गावकी पुढं आणत ते करत आणि गावाचा हिशोब दिल्यानंतर दर 15 दिवसांनी हे हिशोब गावाला द्यावा. आणि हे माझं तर म्हणणं ही बॉडीच रिन्यू करे. गावाने ठरवा यांना ठेवायचं का नाही. हे सामाजिक काम करण्याच्या लायकीचे आहेत किंवा नाही गावाने ठरवायचं. आता एवढं सावळा गोंधळ आणून जे तुम्ही एका माणसामुळे मी सांगतो दिसलं तर बिचारे ह्याच्या संस्थेमध्ये चांगले आहेत ना. शंभू राजा आज त्यांची बॉडीमध्ये 17 जण आहेत. बॉडीमध्ये 17 जण आहेत. त्या सगळ्यांचा सहभाग आहे की कुणी एक व्यक्ती हे सगळं करतोय? नाही 17 मधले आता त्यातले आपले सगळे मित्र आपण हे असतील ते मयत झालेले सूर्यवंशी काही तरुण असतील करपे असतील सुलदीप भवळ असतील. तर 17 मधून 5 गेल्या 12 राहिले. 12 मधले 3-4 जण येतच नाहीये. 4 जण नाहीये. 12 जण मधले 4 जण. हे फक्त 9 जण आहेत मेन 8-9 जण. हे करता करविता कोण आहे यांचा? हे सर्व कारभार श्याम अर्जुन खोत जे ह्या साई शिवाई देवी संस्थेचे अध्यक्ष. ह्याचे जे उद्देश आहेत ना त्या उद्देशामध्ये लिहिले बस हे भरवणं ते भरवणं सगळं लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे ते असू दे. आता ते त्यांच्या अंडरमध्ये सगळं भरवलं जातं आणि तेच सगळे पैसे नेतात त्यांच्यात पतपडी ठेवलंय. एक कलमी कार्यक्रम म्हणून माणसा. आणि तुम्ही वाईट घेताना मला अपेक्षा आहे की इतर लोकांना विचारण्यापेक्षा ह्या व्यक्तीकडून सगळा हिशोब घ्यावा आणि ही जबाबदारी माझी अपेक्षा त्यांनी सगळा हिशोब गावाला द्यावा. म्हणजे या सगळ्या जबाबदार ते एकमेव तेच बाकी दुसरं का 15 ते 18 मी 19 पर्यंत येतो. आणि जनरल मी समाजातला माणूस दिसतंय की संध्या 46 सगळे पुरावे दिले ना. ठीक आहे समजा त्यांनी हिशोब नाहीच दिला तर तुम्ही काय पुढे मी लोकशाहीच्या मार्गाने बसणार आहे.
30 तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि गावकीला हिशोब देणं भाग्य अरुणजी. तुम्ही किती मोठे असाल, किती आहे, काय मोठे आहे, लोकांना माहिती आहे, द्यायला लागणार आहे. अख्खं चांगले चांगले घराणंही झालेले ध्यानात घ्या. त्यामुळे मला एकट्या त्याच्यावरच रोष आहे की त्यांनीच द्यावं, बाकी मला काय जाणवं. ठीक आहे, त्याला कोण साथ देतं ते या शिवाई देवी पाहून घेईल, त्याच्या बाजूने कोण आहे काय, मला त्याला विरोध नाही. पण तू एकामुळे यात्रा बदनाम नाही करायची, मला ध्यानात घ्या. कारण ही यात्रा चालू राहणार आहे, भरवणारे लोकांना आनंद आपल्याला द्यायचा आहे. देवीचं जुन्नरचं नाव आपल्याला खराब करायचं नाही. वेळ प्रसंगी खिशातून आपण पैसे काढू आणि देवीचा उत्सव साजरा करू. पण अशा नालायक लोकांना धाडा शिकवला पाहिजे आणि त्यांनी गावाला हिशोब दिलाच पाहिजे. नमस्कार.